घरं मंजूर करत असताना सोलापूर जिल्ह्यासाठी आपण जवळजवळ आज सोलापूर जिल्ह्याची DPDCची बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्ह्यासाठी 842 कोटी रुपयेचा जो आराखडा मंजूर झालेला होता, त्या आराखड्याच्या अनुषंगानं आज कामाचाही आराखडा आजच्या बैठकीमध्ये मंजूर केला. जिल्ह्यातल्या अनेक विकास कामांच्या संदर्भात DPDCच्या बैठकीमध्ये चर्चाही झाली. खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अनिलचं संकट आपल्या महाराष्ट्रामध्ये असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही. परंतु उर्मडीच्या लाभ क्षेत्रात पाऊस झाला, उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे. त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आतापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांना, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. शेतकऱ्यांना 5 तास वीज वितरण मिळेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टिकोनातूनही चर्चा झाली. तेव्हा काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनापासून धन्यवाद दिले की शेतकरी कर्जमाफीतल्या काही त्रुटी छोट्या मोठ्या होत्या, त्या सगळ्या त्रुटी आता दूर झाल्या आणि सरकारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून धन्यवाद दिले की अधिकच्या जवळजवळ 2 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल आणि महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्याच्यावरही चर्चा झाली. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक विकास कामाच्या बाबतीत चर्चा होत असताना खास करून मला मनापासून माननीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आणि खास करून देवेंद्र कोटेजींच्या पाठपुराव्याचे मनापासून या ठिकाणी कौतुक मला करायचे की सोलापूर शहराचा जो B2चा विषय होता, गेल्या पिढ्यानपिढ्याचा प्रश्न आहे, 100 वर्षांच्या अगोदरचा आहे का त्यानंतरचा आहे, मला वाटते खूप दिवसापासूनचा विषय. त्या विषयाला खऱ्या अर्थानं या शहराचं मुख्यमंत्री या शहराचे झाल्यावर सुद्धा त्या प्रश्नाला न्याय मिळाला नव्हता. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय बावनकुळे साहेबांनी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की या 9,000 कुटुंबाचा जो प्रश्न आहे, म्हणजे जागेचा व्यवहार झालेला असताना सुद्धा त्यांना ज्या प्रचंड मोठ्या अडचणी मालकीत्वाच्या होत्या, त्या सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत. आणि 1987चा जो रेडी रेकनर होता, 1989 87-89 जो पहिला रेडी रेकनर होता, त्या रेडी रेकनरच्या 2.5% पैसे, म्हणजे साधारण नॉमिनल 500,000 कुठं 700-200 अशा पद्धतीचा आकारणी त्याला होईल. तेवढ्या रकमेमध्ये आता स्वामित्वाचा दाखला, मालकीत्वाचा दाखला आता यांना मिळत, कर्ज घेणं, बाकी नवीन बांधकाम करणं, बाकी सगळ्या विषयी, म्हणजे जवळजवळ 9,000 कुटुंबांना आजपर्यंत मी या घराचा मालक आहे का नाही याबद्दल, या जमिनीचा मालक आहे का याबद्दल असणारा म्हणजे शंका होती, ती आता संपली आणि त्यांना मालकीत्व मिळेल. त्यासाठी कलेक्टर महोदयांना आणि आयुक्तांना माझ्या सूचना आहेत की आपण थोडंसं बारीकनं फ्री झाल्यानंतर, SIR मधनं फ्री झाल्यानंतर आपण त्याचे कॅम्प लावून हे काम पूर्णत्वाला नेण्याची आवश्यकता आहे. सोलापूर शहरामध्ये कॅम्प लावून या 9,000 कुटुंबाचा विषय आपण कायमचा मार्गी लावणार आहोत. तर अनेकांना चिंता होती की निवडणूक झाल्यानंतर आम्हाला आश्वासनाचा विसर पडला का, अशा पद्धतीचा होता. कारण पण आम्ही भारतीय जनता पक्षाचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहोत. जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही. IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात, जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे. नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल.
जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे. आता ती जागा IT पार्कसाठी मिळालेली आहे. ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तेव्हाची बैठक झाली तेव्हा जलसंपदा खात्याला सूचना दिल्या होत्या यासाठी कुठलंही मूल्य आकारू नका. तेव्हा ती जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली. व कुठलीही अडचण आता IT पार्कमध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगाने होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. विमानसेवेचा विषय सातत्याने आपण चर्चा करतो की विमानसेवेच्या बाबतीतला विषय आहे. विजिबिलिटीच्या बाबतीतला क्लिअर विषय आहे की विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तशी चर्चा झाली. विमान प्राधिकरणाचं काम आदरणीय दीपक कपूर साहेब बघतायत. त्यांना त्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे. कंपनीला नोटीस काढलेला आहे. VGF आपण जे दिलेलं होतं कंपनीला व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात मी विचार भविष्यामध्ये करू. कंपनीला त्याच्या नोटीस कलेक्टर महोदयांना सांगितलं तर त्या नोटीस बहुतेक पोचल्या असतील. त्यामुळे तोही विषय काही अडचणीचा येणार नाही. खास करून मला पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की सोलापूर शहराचा जो पाण्याचा प्रश्न होता त्या इंटरनल पाईपलाईनचा विषय होता. त्याचा टेंडर काढण्यातल्या जवळ बहुतांश त्रुटी ज्या होत्या त्या पूर्ण करण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागेल. आणि सगळ्या त्रुटी पूर्ण करून साधारण नोव्हेंबर एंडच्या आत संबंधित योजनेचं टेंडर काढण्यासंदर्भात या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि त्यासाठी सन्माननीय सचिव महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांना तसा शब्द दिला आहे की आम्ही त्या कालावधीच्या आत आम्ही टेंडर काढू. त्यामुळे तोही विषय बऱ्यापैकी आता मार्गी लागलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की मी आल्यापासून उड्डाणपुलाचा विषय एकाच विषयाला मी न्याय देऊ शकलो नव्हतो. आपण त्याही विषयाला न्याय देण्यासंदर्भातली भूमिका माननीय मुख्यमंत्री म्हणून खास करून कलेक्टर महोदयांचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या जागेचे जे विषय होते ते सगळे विषय त्यांनी सोडवलेले आहेत. बहुतांश विषय आता जागेचे मार्गी लागलेले आहेत. त्यामुळं छोटे मोठे 1-2 विषय राहिलेले आहेत. त्याही संदर्भात ती अडचण साधारण किती टक्के अडचण झाली? 10% अडचण राहिली. म्हणजे 70% जागा आता ताब्यात येण्यात काय अडचण नाही. त्यामुळे टेंडरची प्रक्रिया करून काम चालू करायला कुठली अडचण नाही. त्यामुळं लवकरच आता नव्यानं टेंडर करण्याच्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. आणि ते टेंडर होईल आणि आपल्या उड्डाणपुलाचंही काम या निमित्तानं चालू होईल. त्यामुळे सारखा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे की उड्डाणपुलाचा काय करणार, मी खरं तर सोलापूरच्या पत्रकारितेचे मनापासून मी कौतुक करेन. कारण सातत्यानं या सोलापूर शहराचे ज्वलंत इश्यू आहेत ते सातत्यानं जिवंत ठेवण्याचं आणि त्याला मार्ग निघेपर्यंत लढाई करण्याचं काम आमच्या लोकप्रतिनिधीसोबत आमची मीडिया पण करते. याचंही मनापासून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं कौतुक करेन. हे बहुतांश विषय जे आहेत ते आता मार्गी लागतात. पाऊस कमी आहे चालू वर्षी. काही गोष्टीची काळजी आपल्याला करायला लागेल. मी खास करून जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना माझी हात जोडून विनंती राहील की बाबांनो शेतीच्या आपल्या सगळ्यावर खूप मोठं संकट आणि निम्नच येईल अशी परिस्थिती आहे. अजून सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नाही. भविष्यात अजून पावसाची अपेक्षा आपल्याला आहे. परंतु सद्यस्थितीत आपल्याला जी परिस्थिती आहे त्याला सामोरं जाण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता आपली झाली पाहिजे. जे पाणी आहे ते जपून वापरलं पाहिजे. शेवटी शेवटच्या टप्प्यामध्ये पिण्याच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळं शेतीचा विषय महत्त्वाचा आहेच, त्यासोबत पिण्याच्या पाण्याचाही विषय महत्त्वाचा आहे. यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची आवश्यकता आहे. ते सगळे शेतकरी बांधव करतील. जो शेतीच्या विजेचा प्रश्न आहे तो मलाही माहिती आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्या शेतकऱ्यांची अडचण मला माहिती आहे. हातात उडणारं आलेलं पीक जेव्हा अडचणीत येतं तेव्हा त्याला काय वेदना होत्या या सगळ्या शेतकरी बांधवांची मी क्षमा मागेन. परंतु परिस्थिती आणि वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. ती समजून घेतली अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. त्यांना विनंती करतो की आता
2 तासाची वीज आम्ही 5 तास केली करण्याच्या सूचना आजच दिलेल्या आहेत. उद्यापासून 5 तास किंवा आजपासूनच 5 तास वीज मिळेल. जर आणखीन पाऊस पडला तर मग रेग्युलर रुटीन आपल्याला वीज द्यायला अडचण येणार नाही. याही संदर्भात आपण कारवाई करू. त्यामुळे बहुतांश जे आपले विषय आहेत या अनुषंगाने आपण विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षानं या सोलापूर शहराला, सोलापूर जिल्ह्याला जो शब्द दिलेला आहे तो प्रत्येक शब्द आम्ही वेळेत पूर्ण करू याच्याबद्दल आपण निश्चिंत राहावं, अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करत असताना दुसरा जो घरकुलाचा विषय होता त्याही घरकुलाच्या प्रश्नाला मुख्यमंत्री महोदयांनी न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. तशा सूचना सन्माननीय सचिव महोदयांना दिलेल्या आहेत आणि SRAच्या धर्तीवर या शहरातल्या झोपडपट्टीचं पुनर्वसन कसं करता येईल याही संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं तो विषय लवकरच आता मार्गी लागेल आणि या शहरातले जवळजवळ सगळे विषय संपतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि जिल्हा नियोजनानं जे विषय आज मंजूर केलेले आहेत त्या अनुषंगानं मला सांगायला आनंद दुसरा होतो की जिल्ह्यातला राज्यातला पहिला जिल्हा आहे ज्याच्या मान्यता 100% आहे, ज्याचे वर्क ऑर्डर 100% आहे, ज्याचा खर्च 100% आहे. अशी आमची जिल्ह्याची जिल्हा नियोजन कमिटीनं खूप सर्वोत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे कलेक्टर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सगळे सहकारी, खास करून माझे ऑफिसचं काम बघणारे आदरणीय मुलेजी, या सगळ्यांचं मी या निमित्ताने मनापासून कौतुक करेन की खूप चांगलं काम या जिल्ह्याच्या जिल्हा प्लॅनिंग कमिटीने केलेलं आहे. याचंही कौतुक या निमित्ताने करेन.